प्रोक्रॅस्टिनेशन. आता हा शब्द तुम्ही ऐकला असेल बऱ्याच ठिकाणी प्रोक्रॅस्टिनेशन, पण याचा मराठीमध्ये साधा अर्थ असा आहे मित्रांनो की काम टाळणे, काम पुढे ढकलणे आणि आळस करणे. आता हा विषय आताच्या तरुणांना खूप सतावतोय. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर संतोष पाटील, आपला सारथी. युवकांसाठी यशाची वाट या आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो प्रोक्रॅस्टिनेशन. आता हा शब्द तुम्ही ऐकला असेल बऱ्याच ठिकाणी प्रोक्रॅस्टिनेशन, पण याचा मराठीमध्ये साधा अर्थ असा आहे मित्रांनो की काम टाळणे, काम पुढे ढकलणे आणि आळस करणे. आता हा विषय आताच्या तरुणांना खूप सतावतोय. त्याचं कारण मित्रांनो असं आहे की आपण एखादी गोष्ट टाळायचा जास्त प्रयत्न करतो, कारण आपल्या ब्रेनमध्ये तसं रिवायरिंग झालेलं असतं. पण हे आपल्याला जर टाळायचं असेल मित्रांनो तर आपण कोणत्या गोष्टी करू शकतो याच्यावरती आज आपण विचार करणार आहे, चर्चा करणार आहे आणि ते मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला प्रोक्रॅस्टिनेशन टाळण्यासाठी मदत करतील. हे मुद्दे तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही केले मित्रांनो तर 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि तुम्ही काम टाळायचं सोडून द्याल आणि काम कसं चांगल्या पद्धतीने होईल आणि ते प्रायोरिटीवर कसं येईल याचा विचार करा नक्कीच. त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 5 मिनिट रूल. आता हा काय आहे मित्रांनो, तर एखादं काम आपल्याला करायचं आहे, लगेच टेबलावरती बसा आणि ते काम 5 मिनिटासाठी करा. तुमचं मन पुढे त्याला कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. म्हणून एखादी गोष्ट क्विक ऍक्शन मध्ये येत असेल तर तुम्हाला ती जास्त उपयोगाची आहे. त्यामुळे हा मुद्दा फार महत्वाचा आहे, 5 मिनिट रूल. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो तो म्हणजे पुढील गोष्ट जी आहे त्याला कृतीची सवय लावा. कोणतीही पुढील गोष्ट म्हणजे काय, आपण जे काम करणार आहोत त्यातली प्रत्येक गोष्ट करण्यासाठी त्याला कृतीची सवय लावा, म्हणजे ऍक्शन मोडमध्ये या. आणि त्यामुळे काय होईल की एखादी गोष्ट तुम्हाला कृतीत आणता येईल. आता बघा, आपला ब्रेन विचार करायला जास्त वेळ घेतो आणि काम करायला कमी वेळ घेतो. त्याचं कारण आहे मित्रांनो की आपल्या ब्रेनला तशी सवय लागली असते. आपला मुवमेंटम म्हणजे बॉडी हलवायची आहे, म्हणजे आपल्या कृतीमध्ये यायचं आहे, यासाठी आपल्याला ऍक्शन घ्यावी लागेल आणि त्या ऍक्शन मोडमध्ये तुम्हाला लवकर यावं लागेल. ही बाब अत्यंत महत्वाची मित्रांनो. त्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे संवेगची चावी. आता संवेग हीच चावी असं का म्हटलंय, संवेग म्हणजे मोमेंटम. एकदा एखादी गाडी एका मोसम स्पीडमध्ये आली की बरोबर त्या स्पीडने काम करते. तसंच आपल्या शरीरात सुद्धा आहे. आपण एकदा कामाच्या त्याला स्पीडमध्ये आणलं की तो मोमेंटम तुम्हाला कंटिन्यू करता आला पाहिजे. त्याला जर तुम्ही ब्रेक केलं, आता उदाहरण तुम्ही जिम करत असाल किंवा व्यायाम करत असाल, एकदा तुम्ही व्यायामाला सुरुवात केली, 1-2 दिवस खाडं झालं तुमचं की तुम्हाला परत तिसऱ्या दिवशी जावं वाटत नाही. हा आपला मेंदूचा एक काय असतं, रिवायरिंग असतं. तर ते मेंदूलाच सवय लावून द्यायची नाही. आपण सातत्य मेंटेन करायचं आहे, तो मोमेंटम मेंटेन करायचा आहे. चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे आपला 2 मिनिट नियम. आता 2 मिनिट रूल. आता हा काय रूल आहे, तर आपल्याला बरीच अशी कामं असतात की जी 2 मिनिटात व्हावी, 2 मिनिटात होणारी असतात, पण त्याला आपण टाळत असतो. तर तसं करू नका. त्याची लिस्ट बनवा जी 2 मिनिटात होणारी काम आहेत. मधल्या वेळेमध्ये जिथे आपल्याला वर्क ब्रेक आहेत मोठे, त्या वेळेमध्ये ती कामं करा. उदाहरणार्थ एखाद्या ईमेलला रिप्लाय देणं असेल, एखादा कॉल करणं असेल, ते सतत आपल्या कामाच्या व्यापामध्ये राहून गेलं असतं, तर ते बॅकग्राऊंडला ते काम चालू असतं. म्हणून आपण ते संपवायचं आधी, म्हणजे आपला ब्रेन मोकळा होतो आणि योग्य कामावरती आपला जास्तीत जास्त फोकस होतो मित्रांनो. त्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येतं. 5वी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मायक्रो गोल्स आणि मॅक्रो गोल्स याच्यामध्ये डिवाइड करणं. आता एखादं मोठं गोल असू शकतं तुमचं, ते काय असू शकतं की एखाद्या मोठ्या पदावरतीच्या परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल किंवा एखाद्या बिझनेसमधल्या एखाद्या मोठ्या टार्गेटवर तुम्हाला जायचं आहे. पण मित्रांनो त्याचं मॅक्रो गोल आणि मायक्रो गोलमध्ये तुम्हाला कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. म्हणजे आज कुठली पायरी मला घ्यायची आहे, आठवड्यानं कुठली घ्यायची आहे, महिन्यानं कुठली घ्यायची आणि वर्षात कुठली घ्यायची. याला जर तुम्ही डिवाइड केलं तर तुमचं प्रोक्रॅस्टिनेशन कमी होतं, म्हणजे तुमचं काम टाळणं कमी होतं, कारण तुम्हाला ते एका विशिष्ट वेळेत करायचं असतं. त्याच्यानंतर अत्यंत सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट ती अशी आहे की तुम्हाला एरोप्लेन मोडमध्ये जाता आलं पाहिजे. आता एरोप्लेन मोड म्हणजे काय, आपल्या मोबाईलमध्ये तो असतो एरोप्लेन मोड. आता हा एरोप्लेन मोड काय आहे, तर एरोप्लेन मोड म्हणजे आपला मोबाईल, आपले बाकीचे सगळे जे डिस्ट्रॅक्शनचे साधन आहेत ती स्विच ऑफ करणं आणि स्वतःबरोबर काही वेळासाठी अलग करणं, म्हणजे हा एरोप्लेन मोड आहे. ह्या माध्यमातून तुम्हाला विचार करायला वेळ मिळतो आणि त्या माध्यमातून एक चांगलं काम सुद्धा होतं. आठवड्यातून एखादा असा दिवस तुम्ही पाळला पाहिजे, त्याला एरोप्लेन डे असं आपण म्हणतो. त्यानंतर पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की आपल्याला डिस्ट्रॅक्शनची टू डू लिस्ट करता आली पाहिजे. आता ह्या 2 प्रकार आहेत. एक रेग्युलरची टू डू लिस्ट तुम्ही करताच, म्हणजे उद्या मला काय काम करायचं ते संध्याकाळी आधी करता. पण डिस्ट्रॅक्शनची टू डू लिस्ट असं म्हणतोय मी. याचा अर्थ काय की तुम्हाला मोबाईल बघायचा आहे तर त्याची ठराविक वेळ ठरवा, एक ठराविक काळ त्याच्यासाठी द्या आणि त्या वेळेतच तुम्ही मोबाईल बघा. म्हणजे बाकीची जी कामं तुमची आहेत ती त्याला तिथं डिस्टर्ब करणार नाही. म्हणून डिस्ट्रॅक्शन टू डू लिस्ट असं मी त्याला नाव दिलं आहे आणि ते तुम्ही केलं तर तुम्हाला बाकीच्या वेळेमध्ये चांगलं काम करता येईल, तो ठराविक वेळ त्यासाठी देता येईल. त्याच्यानंतर डेडलाईन सेट करा. एखादं काम आहे मित्रांनो, आपला ब्रेन असा आहे की तुम्ही एखादी गोष्ट 1 महिन्यात पण करू शकता आणि तीच गोष्ट 1 दिवसात पण करू शकता. तुम्हाला याचा अनुभव तुमच्या परीक्षेच्या वेळी आला असेल. उद्या परीक्षा आहे आणि आज पेपर आजचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे पूर्ण, तर तुम्ही एका दिवसात पण तो सगळा सिलेबस कव्हर करता. पण तुम्हाला माहिती आहे परीक्षा 1 महिना नाही, तुम्ही टाळता. म्हणजे आपल्या ब्रेनला जसा संदेश आपण देतो त्याप्रमाणे आपला ब्रेन वर्क करत असतो मित्रांनो. म्हणून तुम्ही काय करा, तुमचं डेडलाईन सेट करा मित्रांनो. त्या पद्धतीने ब्रेनला सवय लावा, म्हणजे तुमचं काम वेळेत पूर्ण होईल. ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की परफेक्ट असं काही नसतं. तुम्हाला काय वाटतं, परफेक्ट वेळ येऊ दे, परफेक्ट मी होऊ दे, परफेक्ट लँग्वेज मला येऊ दे, मग मी करणार, मग मी मशीन देणार, असं अजिबात नसतं मित्रांनो. आत्ता सुरू करा, आत्ता कामाला लागा, हळूहळू 100% येतात परफेक्शन येणार आहे. परफेक्शनची वाट बघत बसला तर काहीच होणार नाही. आणि शेवटचा अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की आपल्याला जे दिलेलं काम आहे, जे काम आपण करणार आहे, जे आपण गोल सेट केलं आहे त्याचं व्हिज्युअलायझेशन करा. व्हिज्युअलायझेशनमुळे काय होतं की आपल्याला ती गोष्ट पुढे दिसते, प्रेरणा ते काम करण्यासाठी आपल्याला ती मदत करते. म्हणून व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे. आता त्याचा पुढचा आणि असा विषय आहे की जास्तीत जास्त वेळ व्हिज्युअलायझेशन करला तर काम होणार नाही.
म्हणून व्हिज्युअलायझेशन फक्त प्रेरणेसाठी करायचं आहे आणि आपल्या कामाला लागायचं आहे, त्यात जास्त वेळ घालवायचा नाही. म्हणून आपल्याला आपल्या कामावरती फोकस करून पुढे जाण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत मित्रांनो. आयरन होशील त्यावेळी घाव सोस आणि हातोडा होशील त्यावेळी घाव घाल. ही घाव घालण्याची ताकद आपल्या सगळ्यांच्या मध्ये येऊ मित्रांनो. यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.